प्रभाग 7 मध्ये बहुजन समाज पार्टीचे जे वाडी नगर परिषद जे दिग्गज नेते होते आणि धम्मकीर्ती नगराचा विकास करणारे असे एकमेव जे नगरसेवक होते नरेंद्रजी मेंढे त्यांचा पराभव झालेला आहे। त्यामुळे हे तमाम जे कार्यकर्ता आहे नाराज झालेले आहे। नेमकं सीट का पडली या संदर्भात विचारून घेऊया। भाऊ काय सांगाल, नरेंद्रजी मेंढे मास लीडर आपल्या वाडीचे बसपाचे, त्यांचा पराभव झाला। नरेंद्रजी मेंढे म्हणजे आज राजनीतीमध्ये सगळ्यांचे मास्टरमाइंड आहे। बिलकुल। पण आज ते हारले, कारण वोटिंग झालं 2 तारखेला, काउंटिंग झालं 21 तारखेला। आम्हाला पूर्ण डाऊट आहे की पूर्ण ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झालेला आहे। जर आमचं काउंटिंग 3 तारखेला झालं असतं तर नरेंद्रजी मेंढे के आमचे बीएसपीचे कमीत कमी 10 ते 12 सदस्य निवडून आले असते। सर्व याच्यामध्ये मॅनिप्युलेट केलेलं आहे असं आम्हाला समजते। तुम्ही कशावरून एकदम मॅनिप्युलेट केल्याचा आरोप करत आहे, म्हणजे नेमकं तुमच्यापाशी काय आहे? पूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच सुरू आहे, पूर्ण इंडियामध्ये हेच सुरू आहे। जर तुम्ही बॅलेटवर घ्याल तर उद्या सर्वात जास्त बीएसपीच्या सदस्य निवडून आल्याशिवाय पेपरवरची मागणी आहे, हे बरोबर आहे। पण निवडणुका ज्या आहे ईव्हीएम वर लढल्या गेला, म्हणजे मान्य आहे म्हणूनच निवडणुका लढलो नाही। मान्य नाही ईव्हीएमच्या निवडणूक आम्हाला। निवडणुका का लढल्या? अरे मजबुरीने तुम्ही गव्हर्नमेंटने दिलं म्हणून आम्हाला निवडणुका लढावं लागले। तुम्ही बॅलेटवर घ्या, उद्या घ्या, पुन्हा बीएसपीच्या पूर्ण सीटा निवडून येतील। मागणी केली होती काय? केली होती, पूर्ण इंडियामध्ये मागणी आहे, कोणीच ऐकत नाही आहे, कारण गव्हर्नमेंट त्यांची आहे सगळीकडे। आज वाडीमध्ये बीजेपी काहून आली? कारण त्यांनी पूर्ण 20 दिवस मशीन आपल्या ताब्यात ठेवली। तुम्ही बीजेपीची गोष्ट करता, तुमच्याच प्रभागामधून अपक्ष उमेदवार पूर्वा काकडे ताई निवडून आल्या। ते कसं आहे, तो फॉर्म्युला सेट आहे। त्यांना अपोजिशन 4-5 सीट तर त्यांना द्यावंच लागेल ना निवडून द्यायसाठी, त्यांना 4-5 सीट द्यावंच लागेल। शिवसेनेचे हर्षल काकडे निवडून आले आहे, त्यांना निवडून आणणारच आहे, कारण ते निवडून आणण्यालायक आहे, ते येणारच निवडून। ईव्हीएम ना आणली का त्यांना? नाही, त्यांना ईव्हीएम नाही आणली। त्यांना ते असं करतात की 4 लोक त्यांनी ठेवतात स्टेबल, स्टँड, पॉवरफुल माणसं त्यांना पाहिजे ना अपोजिशन साठी। आज जर अपोजिशन साठी ते ठेवणार नाही तर काय होणार? तुम्ही काय सांगाल भाऊ? मी याच्याबद्दल एकच बोलेल, एकंदरी जे एवढे इलेक्शन झालेले हे पारदर्शिता नव्हती। पारदर्शी याच्याकरता नव्हती की सुरुवातीपासून जर तुम्ही बघाल वोटर लिस्टमध्ये जर तो प्रभाग 7चा वोटर असेल तर त्यांचा जो वोटिंग आहे तो 4 मध्ये गेला, कोणाचा 6 मध्ये 7 मध्ये गेला। यात मी हेच म्हणेन, यंत्रणा त्यांच्या हातात आहे, सत्ता त्यांची आहे, जिसकी लाठी उसकी भैंस, यात अगदी परफेक्ट हा वर्ड बसतोय। त्यात त्यांनी काय केलेलं आहे की आपले जेवढे वोटर लिस्ट होते त्यांनी ते बरोबर तिथे डायव्हर्ट केले। सुरुवात तिथूनच झाली आणि तिथण्यापासनं त्याच्यानंतर 2 तारखेला दुपारी 1 वाजता अनाउन्समेंट येते की 3 तारखेला जी काउंटिंग होणार आहे ती टाळण्यात येते आणि ती होणार आहे 21 तारखेला। म्हणजे तुम्हाला तुमच्या जर कुठल्या एरियामध्ये इलेक्शन होत असेल आणि त्यांना जर काउंटिंग तुम्ही टाळलेली आहे, जर टाळलेली आहे ठीक आहे, पण ती सुद्धा ईव्हीएम मध्ये ना, तुम्हाला कसली भीती आहे? यंत्रणा तुम्ही या निकालावर समाधानी नाही आहे? जिथे आमचं वोटिंग सुरू होतं तिथे 1 नंबरची मशीन 2 तास बंद पडलेली होती। मी स्वतः 7 नंबरच्या वोटिंगला गेलो, मला त्या मशीनला 10 वेळा बटन प्रेस करावं लागली, तरी ते बटन प्रेस नव्हती होत। शेवटी ते मॅडम येऊन म्हणाले की तुम्ही असं प्रेस करा। ते मॅडम मला गाईड करत होती, म्हणजे मी म्हातारा होतो असं त्या मॅडमला वाटत होतं। सर्व हे वोटिंग मॅनिप्युलेट झालेलं आहे। परस्पर मी यात आणखी एक माहिती देतो, यांना या सदनमध्ये असे लोक नको आहे, ते दलित असो किंवा SC समाजातले असो, आणि परस्पर त्यातले असे नको आहे की ज्यांना कायद्याची माहिती असो किंवा त्यांना कुठल्या तरी कार्यक्रमाची माहिती असो, त्यांना जर सदनमध्ये असे लोक आले तर त्यांना त्यांचा एजेंडा पुढे वाढवता येणार नाही। त्याच्यामुळे अशा लोकांना त्यांनी पाळलेलं आहे, अशा लोकांना पुढे आणलेलं आहे। तुमच्या मतामध्ये फार मोठं डिवायडेशन झालं आहे ना? नाही, अशातला काही प्रकार नाही आहे, हे चुकीची धारणा आहे। ज्यांना संविधानाचा अभ्यास आहे त्यांनी संविधानाचा जो म्हणजे ज्यांना संविधान समजते ते आमचे काका नरेंद्रजी मेंढे यांनीच त्यांना हटून दिलं। सर्वात मोठा काटा यांनी बाजूला केला, ज्यांना संविधान समजते पूर्ण वाडीमध्ये। हे सगळे श्याम मंडपे निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। त्यांनी तर असे लोक त्यांना ठेवावंच लागणार आहे ना, असे लोक त्यांना ठेवावंच लागणार आहे। हर्षल काकडे आहे, हे दिग्गज नेते नाही, दिग्गज नेत्यांना त्यांना ठेवावंच लागणार आहे, पण त्यांनी सर्वात मास्टर की नरेंद्रजी मेंढेला आउट याच्यासाठी केलं। त्यांना संविधान समजते, संविधान समजण्याला नाही यांनी आउट केलं। यांना संविधान समजणारे लोक नको आहे नगर परिषदमध्ये। माझा एकच प्रश्न आहे, जर आपण बॅलेट पेपरवरनं ईव्हीएम वरती आलेलो आहे, ईव्हीएम अशी मशीन आहे ज्याच्याकरता IT एक्सपर्ट आणि बरेच लोक त्याच्यावरती काम करतात। मला एक सांगा,
की ज्या वेळेला सकाळी 7 वाजता इलेक्शन स्टार्ट झालं, 1 नंबरच्या मशीनवरती अर्धा पाऊण तास इतका विगंडा होती आणि एका XYZ उमेदवाराचा एक बहीण त्या बूथ वरती उभी राहते आणि सर्वांना म्हणते जाता वेळेला, आणि तंत्रणा इतकी घाणेरडी होती की त्यात पोलीस सुद्धा त्यांना सहकार्य करत नव्हती. आणि त्यावेळेला मी बघितलेलं आहे की त्यांना ते बूथच्या बाहेरच बोलायचे, अरे जायचं कुणाला, याला वोट मारायचा, जायचं कुणाला, त्याला वोट मारायचा. जर लोकतंत्र कुठे आहे? वेअर इज डेमोक्रेसी? इट्स नॉट अ डेमोक्रेसी, नक्कीच. इट्स अ हिटलरशाही. नक्कीच प्रभाग 7चा जो निकाल आलेला आहे तो या लोकांना मान्य नाही आहे, असंच एकंदरीत या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.